फलटण नगरपालिकेमध्ये आम्ही मागच्या 2 वेळा पत्रकार परिषद घेतली आणि त्या ठिकाणी आमचे सगळेच नगरसेवक उपस्थित होते, जे रोगुंचटे असतील, किशोर भाई असतील आणि सर्व नगरसेवक, सगळ्यांची नावं घेत नाही. आता दत्तबापू इथं उपस्थित. या ठिकाणी मला सांगायचंय की फलटण शहरासाठी अनेक नगरोत्थान योजनेतून, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून अनेक कोट्यवधी रुपयाचा निधी या ठिकाणी आम्ही आणलेला आहे आणि आजही ती कामं सुरू आहेत. परंतु ते कामं त्याच्या कामाची अडवणूक करायची आणि त्या कामाचं नारळ फोडायचे अशी जी काय पद्धत सुरू आहे ती खरं तर थांबवली पाहिजे. मी उदाहरण दाखल सांगतो, अशी अनेक कामे रामराजे साहेबांच्या आमच्या फंडातून या फलटण शहराच्या विकासासाठी आलेली अनेक कामं आहेत. त्यातली उदाहरण दाखल मी सांगतो कामं. या ठिकाणी 1-2 कामं आहेत की प्रभाग क्रमांक 6 मध्ये जवळजवळ 1,50,00,000 रुपयाच्या किमतीचं नदी पात्रातील रिटर्निंग वॉल बांधणे हे काम आमच्या फंडातून मंजूर आहे. त्या कामाचं त्या ठिकाणी नारळ विरोधकांनी फोडला. पण ठीक आहे, विरोधकांनी फोडला, हरकत नाही, पण आम्हाला बोलवलं पाहिजे होतं. हे जे प्रोटोकॉल आहेत ते अधिकाऱ्यांनी पाळले पाहिजेत आणि आम्हाला पुढच्या काळामध्ये या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आमच्या भाषेमध्ये सांगून कशा पद्धतीनं वागलं पाहिजे याची सूचना आम्ही देऊ. नाही सुधारणा झाली तर निश्चितपणे पुढे कशा प्रकारे अधिकाऱ्यांशी बोलायचं, वागायचं याची आम्हाला भाषा कळते. तर माझ्या आपल्या अधिकाऱ्यांना सूचना आहे की कुठल्याही पद्धतीचं काम करताना पारदर्शकपणे काम केलं पाहिजे, पक्षपातीपणा न करता काम केलं पाहिजे आणि जे काही नियमन आहे ते नियमानं सर्व कारवाई झाली पाहिजे. दुसरं उदाहरण फलटण मधील प्रभाग क्रमांक 9 मधील अरविंद पवार ते मलानीघर रस्ता डांबरी करणे त्याचंही त्यांनी नारळ फोडलं. दुसरं प्रभाग क्रमांक 9 मध्ये बर्गेघर ते जाधव रस्ता डांबरी करणे त्याचंही त्यांनी नारळ फोडला. दुसरं नाबार्डमधून 1,89,00,000 बॉक्स पूल त्या ठिकाणी सेल पूल त्याचंही त्यांनी नारळ फोडला. अशी अनेक कामे उदाहरण सांगितली मी. अशी अनेक कामे मी मागे सांगितलं की आता विद्यमान आमदारांना फक्त 6 महिने फक्त नारळ फोडण्याचं काम पुरेल. एवढी कामं विकास करावी रामराजे साहेबांच्या माध्यमातून, आमच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी त्या तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून आणले आणि त्यामुळं या सर्व कामाचं श्रेय घेण्याचा कुणी प्रयत्न करू नये आणि लोकांची दिशाभूल करणं विद्यमान आमदार यांनी थांबावं अशी माझी तुमच्या मार्फत त्यांना आव्हान आहे.